नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीडीएस अकॅडमी या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंग सोबत आता मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर पण. ठीक आहे. तर आपला मॅथ आणि रिझनिंगचा एक एक टॉपिक कंप्लीट झालेला आहे. टप्प्या बाय टप्प्याने आपण जात आहोत, स्टेप बाय स्टेपनी, आणि आज आपण बघणार आहोत मराठी ग्रामर. आजपासून आपण मराठी ग्रामर या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी ग्रामर तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्र लेवलवर जेवढ्या पण एक्झाम होतात सगळ्या एक्झामला आपापल्या परीने वेटेजनुसार, कुठे 10 मार्काचं, कुठे 30 मार्काचं, कुठे 20 मार्काचं, कुठे 100 मार्काचं. ठीक आहे. अशा प्रकारचे वेटेज देऊन पेपर काढला जातो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की पोलीस भरतीपासून तर राज्य सेवापर्यंत जेवढे बी, म्हणजे ग्रुप डी पासून, ग्रुप बी पासून, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी सगळ्या लेवलच्या एक्झाम मध्ये मराठी ग्रामर विचारले जातात. इव्हन टेक्निकल एक्झाम मध्ये पण आपल्याला मराठी ग्रामर बघायला मिळते 10-10 मार्काचं. ठीक आहे. तर मराठी ग्रामर स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. ते आपल्या मार्कला पुन्हा बूस्टअप करते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर मराठी ग्रामर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आपण शॉर्टकट मध्ये बघूया, आणि आज आपण कोणत्या टॉपिक पासून सुरुवात करूया ते एक वेळेस याचा रिव्ह्यू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर मराठी ग्रामर मध्ये आपण शॉर्टकट मध्ये काय काय शिकणार आहोत मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघितलं गेलं तर मराठी व्याकरण अभ्यासक्रम सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. ठीक आहे. तर मुख्य यादी दिलेली आहे. जसं आपल्याला भाषा, लिपी आणि व्याकरण काय असते याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्णविचार, संधी, शब्दांच्या जाती, नाम, लिंग आणि वचन, विभक्ती आणि कारकार्थ आहे, सामान्य रूप आणि सर्वनाम. हे सगळं मराठी ग्रामर मध्ये आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि डिटेल मध्ये जाऊ आपण, शॉर्टकट मध्ये जाणार नाही. ठीक आहे. जसं आपण जसं नामाच्या जाती घेतल्या, शब्दाच्या जाती घेतल्या की बस तेवढ्या शब्दाच्या जाती सांगून दिल्या तेवढ्यापर्यंत आपलं मर्यादित नाही राहणार. त्याच्या पण सब जाती आपल्याला शिकायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपण सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित प्रकारे जेवढे पण प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये सगळे सगळे आपण टॉपिक इथे कव्हर करणार आहोत. ओके. चला समोरच्या स्लाइडवर काय आहे. अच्छा. त्यानंतर आपल्याला विशेषण बघायचे आहे. विशेषणचे पण पुष्कळ टाइप असतात. क्रियापदाचे प्रकार, क्रियाविशेषणाचे अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, प्रयोग, समास आणि शब्दसिद्धी. हे सगळे टॉपिक आपल्याला आपल्या YouTube चॅनलवर कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं गेलं तर सिद्ध आणि साधित शब्द आपल्याला बघायचा आहे. वाक्य पृथक्करण, वाक्य रूपांतर, वाक्य प्रचार, अलंकार, शब्दार्थ, वृत्त आणि विरामचिन्हे, हे सगळेचे सगळे आपल्याला या मराठी व्याकरण मध्ये शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरणचा बी सिलेबस काही छोटा नाहीये, याचा पण खूप मोठा आहे. ठीक आहे. वाक्यप्रचार, मनी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहासाठी एक शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, आणि शुद्ध लेखन आणि संकीर्ण. ठीक आहे. तर हे सगळेचे सगळे आपल्याला या आपल्या YouTube चॅनलवर मराठी व्याकरण या सब्जेक्ट मध्ये आपल्याला सगळे शिकायचं आहे. वेटेज नुसार आपल्याला प्रश्न विचारतात, तर परीक्षानुसार आपण त्याच्यावर भर देतो. पण जास्तीत जास्त आपण MPSC ला गृहीत पकडलाय, तर MPSC च्या सिलेबसला आपण कंप्लीट करण्याचा म्हणजे आपला जो आहे तो निर्णय आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर MPSC मध्ये येणारे जेवढे पण मेन साठी जे ग्रामर आहे ते सगळेचे सगळं इथे घेतले जाणार. हे सगळे टॉपिक इथे घेतले जाणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आपले जे टॉपिक असणार ते डिटेल मध्ये असणार. आणि हो, तर हे झालं टॉपिक बद्दल. ओके. आणि आज आपण बघणार आहोत, आपण डायरेक्ट शब्द विचार म्हणजे शब्द मध्ये आपण एक शब्द कसा तयार होतो. ठीक आहे. आज आपण शब्द विचार या टॉपिक पासून चालू करणार आहोत. ठीक आहे. हा टॉपिक तुम्हाला दिसत नसेल या लिस्ट मध्ये, पण या टॉपिक मध्ये पुष्कळ सारे आपले टॉपिक येणार. नाम येणार, नामाचे प्रकार येणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. भाववाचक नाम, विशेषण नाम, सर्वनाम. ठीक आहे. हे सगळं काही इथे आपल्याला पाहायला मिळणार शब्द विचार या टॉपिक मध्ये. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की स्टार्टिंग आपण करणार आहोत शब्दापासून, अक्षर पासून. म्हणजे अक्षर काय असते, शब्द काय असते, वाक्य काय असते, वाक्यामध्ये जेव्हा शब्द जातो तेव्हा त्याचं पद बनते, हे सगळं काही आपण इथे बघणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप. तशाच प्रकारे इथे काय म्हणते आपला प्रत्यय काय असतात, तर प्रत्यय झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा बघायचं आहे की उपसर्ग काय असतात. हे सगळेचे सगळे आपल्याला आज इथे बघायचं आहे. ठीक आहे. चला तर मग आपल्या या सेशनची सुरुवात डायरेक्ट शब्द विचार या टॉपिक पासून आपण सुरुवात करूया. तर मला हे सांगायचे विद्यार्थी मित्रांनो की शब्द विचारचे काय आहे, 3 टाईप आहे. कोणकोणते आहे. एक आहे शब्दांच्या जाती, दुसरा आहे शब्दशक्ती आणि शब्द सिद्धी. ठीक आहे. याच्यात पण पुष्कळ सारे टाइप्स येतात. सध्या तुम्ही 3 शब्द लक्षात ठेवा.
शब्दांच्या जाती, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी. ठीक आहे. तर इथनं आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करू की शब्द काय असते, शब्द कशाला म्हणतात, शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही लिहून घ्या. जसे हे शब्द विचार आहे, शब्द विचारच्या 3 प्रकार आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. ते 3 टाइप तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहा, कोणकोणते ते. मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला लिखाण पुष्कळ आहे व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. चला, तर पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती. दुसरा आहे शब्दशक्ती. आणि तिसरा आहे शब्दसिद्धी. ठीक आहे. तर आपल्याला हे पार्ट बाय पार्ट आपल्याला हे शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामधनं आपल्याला सगळ्यात पहिले आज शिकायचं आहे शब्दांच्या जातीमध्ये शब्द. आपण शब्दापासून स्टार्ट करणार आहे. शब्द. ओके. आता शब्द विचार मध्ये सगळ्यात पहिले येते शब्द. ओके, म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर एखादा शब्द असतो, शब्द कसा तयार होतो, शब्द तयार होतो अक्षरांपासून. आता अक्षर कोणकोणते असतात, म्हणजे अ, आ, क, ख, ग, घ, हे काय हे अक्षर आहे. या अक्षरांपासून काय बनतो, एक शब्द बनतो. पण आता कोणते बी अक्षर कसे पण आपण मागे पुढे लावले तर तो एक शब्द तर बनणार. पण तो शब्द म्हणजे ज्या शब्दाला अर्थ असते त्यालाच आपण शब्द म्हणतो. ठीक आहे. मी तुम्हाला शब्दाची डेफिनेशन लिहून देतो. जसं शब्दाची डेफिनेशन लिहा की क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला, जर काही अर्थ प्राप्त झाला, ठीक आहे, तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्द असे म्हणतात. ठीक आहे. हे डेफिनेशन आपल्याला विचारत असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. शब्दाची डेफिनेशन काय, नामाची डेफिनेशन काय, सर्वनामाची डेफिनेशन काय, ह्या सगळ्या डेफिनेशन म्हणजे संकल्पना. त्याला मराठीत संकल्पना म्हणतात. ठीक आहे. याची ही संकल्पना आपल्याला विचारत असतात. ती शब्दाची डेफिनेशन म्हणजे संकल्पना काय झाली, क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, काय प्राप्त होत असेल विद्यार्थी मित्रांनो, अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शब्द असे म्हणतात. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेतलं तर दगड, दगड. पुन्हा आपण एक्झाम्पल ड, द, ग. आणि एक एक्झाम्पल घेऊ आपण ग, ड, द. ओके. चला, हे 3 शब्द मी तुमच्या समोर लिहिले. ओके. तर मला इथून सांगा की इथे किती शब्द आहे. 2 शब्द आहे. कोणकोणते, हा, दगड आणि ड, ग, ड, द. ठीक आहे. दगड आणि ग, ड, द. आता गडदचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे ठळक. गडद म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, ठळक. ठीक आहे. आणि दगड तर तुम्हाला माहितच आहे. तर हे काय आहे, हे शब्द आहे. हा काय, हा शब्द आहे. हा पण काय विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द आहे. ठीक आहे. आणि हा हा शब्द नाही. ठीक आहे. हा शब्द नाही. मी जे पण बोर्डवर लिहित आहोत ते तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा मी तुम्हाला म्हणेल तेव्हा. सध्या लक्ष द्या. ठीक आहे. तर शब्दाची डेफिनेशन संकल्पना काय झाली की क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असे म्हणतो. म्हणजे बघा, दगडला अर्थ प्राप्त होऊन राहिला. ठीक आहे. दगडला अर्थ प्राप्त होऊन राहिला तर हा शब्द आहे. आता ड, द, ग याला काही अर्थ प्राप्त होऊन राहिला का, हा क्रमाने जरूर आला. ठीक आहे. अक्षर जरूर आहे पण याचा अर्थ नाहीये ना. ज्या गोष्टीचा अर्थ असतो त्यालाच आपण शब्द म्हणतो.
आणि गडद, हा गडद म्हणजेच काय होते ठळक. ठीक आहे, तर हा शब्द आहे. तर इथे आपल्याला किती शब्द मिळून राहिले? 2 शब्द मिळून राहिले. ठीक आहे. आता 2 शब्द मिळून राहिले ही गोष्ट बरोबर आहे. पण आता तुम्ही कधी विचार केला असेल, की आता हा दगड आहे. दगडला दगडच काऊन म्हणतात? हा जो पेन आहे, पेनला पेनच काऊन म्हटलं जाते? ठीक आहे. बोर्ड आहे, बोर्डला बोर्डच काऊन म्हणते? माणसाला माणूसच काऊन म्हणते? स्त्रीला स्त्रीच काऊन म्हणते? या पृथ्वीला पृथ्वी काऊन म्हणते? घराला घरच काऊन म्हणते? कॉम्प्युटरला कॉम्प्युटरच काऊन म्हणते? ठीक आहे. तर हे कधी तुम्ही लक्षात घेतलं का यांना का बरं असं म्हणतात? दगडाला दगडच काऊन म्हणतात? हां? अच्छा, दगडाला जीव नाही म्हणून नाही, ते तर नाही, ठीक आहे ना. पण माणसाला ते जीव आहे, मग माणसाला माणूसच काऊन म्हणते? हां. नाही, माणूस हाडांनी बनतो हो. पण माणसाला माणूसच काऊन म्हणते? स्त्रीला स्त्रीच काऊन म्हणते? घराला घरच काऊन म्हणते? पहाडीला पहाडीच काऊन म्हणते? नदीला नदीच काऊन म्हणते? हां, शब्द तर आहे, पण यांना म्हणते काऊन? हे शब्द आले कुठून? हां? जेव्हा आदिमानव होते, जेव्हा त्यांना बोलणं नव्हतं येत, तेव्हा त्यांच्याकडे हे शब्दसंग्रह तर नव्हते. पण यांना शब्द मग हे दिले गेले कुठून? पहाडीला पहाडीच काऊन म्हटलं? तर हे कसं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे एक रूढी परंपरेने ठेवलेले नाव आहे. पण म्हणजे रूढी परंपरे म्हणजे असं सांगता येणार की हे ठोस कारण नाहीये. पण रूढी परंपरे म्हणजे आपले आजोबा-पणजोबा झाले असेल, त्यांनी बघितलं असेल की हा एक वस्तू आहे, चला याला आपण पेन म्हणू. ते झाली एक रूढी परंपरा. तर ते पेन म्हणणं सुरू झालं. ठीक आहे. हा दगड आहे, कोणीतरी दगड म्हटलं असेल, तर हा दगड म्हणणं सुरू झालं, की हां, याला दगड हा नाव सूट होतो. या दुसरं म्हणजे जर याला कोणी एक ठरावानुसार ठेवलं असेल, एक ठराव संबंध असेल, की 10-15 असा व्यक्ती झाले असेल, जमा झाले असेल, हा पेन आहे तर याला काय नाव ठेवायचं? म्हणजे हा वस्तू आहे याला काय नाव ठेवायचं? याला पेन नाव ठेवूया. तर म्हणजे असं आपल्याला म्हणता येणार, की पेनला पेनच काऊन म्हणायचं? कॉम्प्युटरला कॉम्प्युटरच काऊन म्हणायचं? एक तर तो रूढी परंपरेनं ठेवलेलं नाव असेल, या संकेतार्थ असेल, या एखाद्या ठराविक ग्रुपनी ठेवलेलं नाव असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे या नावाची निर्मिती झाली. तर नावाची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला कळलं. दगडला दगड म्हणजे दगड निर्जीव आहे म्हणून त्याला दगड. हां? माणसात हाड आहे म्हणून तो माणूस आहे. हे कोणते एक्झाम्पल? हां. अच्छा. हां, रूढी परंपरेपासून आपण पण ते पण ठोस कारण नाहीये त्याच्यात. ठीक आहे. तर शब्दाची उत्पत्ती कशी होऊन राहिली तुम्हाला कळलं. तर हे आपले हे एक आहे अक्षर आहे. अक्षरापासून आपला काय म्हणतो शब्द बनतो. ओके. आणि हा शब्द बनतो विद्यार्थी मित्रांनो, तर शब्द बनल्यानंतर याला अर्थ बी पाहिजे. बेअर्थी शब्द तो शब्द राहत नाही. ठीक आहे. चला. तर शब्दाच्या काही अटी आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही एवढं लिहून घ्या. हो. जसं पोलीस भरतीमध्ये जसं नाम आहे, नामाचे हे प्रकार आहे आणि त्याचे हे उदाहरण आहे. हे पाठांतर केल्यासारखं होते. आपल्याला इथे पाठांतर केल्यासारखं नाही शिकायचंय. आपल्याला प्रत्येक गोष्ट इथे समजून घ्यायची आहे. एक वेळेस तुम्हाला ती गोष्ट इथे व्यवस्थित प्रकारे समजली, तर मग पाठांतर करायची आवश्यकताच नाही पडणार. हां, एवढं आहे की जर तुम्ही पूर्ण मराठी वाचले आणि काही 1-2 महिने गॅप दिले, तर तुम्हाला शून्यापासून पुन्हा सुरुवात करणं पडू शकते. पण जसं तुम्हाला 6 महिने लागले असेल मराठी ग्रामर पूर्ण करायला, तेच तुम्हाला 15 दिवसात तुम्ही करू शकणार. कारण ऑलरेडी तुम्ही सगळ्या गोष्टी जाणून आहात. ठीक आहे. ते एक रिव्हिजन म्हणून तुम्ही 15 दिवसात त्याला कंप्लीट करू शकणार. ठीक आहे. पण आपल्याला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघणं पडेल. आता बघा, आपण ही शब्दाची संकल्पना बघितली, शब्द काय असते ते बघितले. आता शब्दाचे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अटी आहे आणि ह्या अटी आपल्याला पेपरमध्ये विचारत असतात. तर आपण शब्दाच्या अटी आता बघून घेऊया. शब्दाच्या अटी. ठीक आहे. आता शब्दाच्या अटी काय असणार? बघा, जो लिहितो तो अक्षर, जो आपण लिहितो तो अक्षर आणि जो मी बोलत आहे, माझ्या तोंडातून जे ध्वनी निघत आहे, तिथे काय येते? ध्वनी होते. ओके. तर पहिली अट काय असते विद्यार्थी मित्रांनो? शब्द जो आहे त्याची ध्वनी असली पाहिजे. ओके. आणि दुसरं म्हणजे ध्वनी समूह असला पाहिजे. एक तर ध्वनी असली पाहिजे, नाहीतर ध्वनी समूह असला पाहिजे. ध्वनी समूह. ठीक आहे. शब्द जो लिहितो तो अक्षर आणि जो आपण ध्वनी काढतो
तो आवाज म्हणजे त्याची एक ध्वनी असायला पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरं जर म्हटलं तर त्याला रूढीने या परंपरेने त्याला रूढीने या परंपरेने ठीक आहे या संकेतार्थाने अर्थ असला पाहिजे. संकेतार्थाने अर्थ असला पाहिजे, ठीक आहे. ओके. आणि तिसरी अट अशी आहे, वाक्यात स्वतंत्र वापर करता आला पाहिजे. वाक्यात स्वतंत्र वापर करता आला पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ मी देऊन देतो तुम्हाला. सू, दुसरा आहे झाड आणि तिसरा आहे ईक. ठीक आहे. चला एवढं लिहून घ्या, अटी लिहून घ्या. चला, तर शब्दाच्या ह्या अटी आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या अटी विचारल्या जातात. ठीक आहे. अटी काय असते की शब्द काय पाहिजे, शब्द एक तर ध्वनी पाहिजे आणि ध्वनीचा समूह पाहिजे. ठीक आहे. आवाज त्याचा समूह असला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याला रूढीने या परंपरेने या संकेतार्थाने अर्थ असला पाहिजे. शब्दाला काय असला पाहिजे, रूढीने परंपरेने या संकेतार्थाने अर्थ असला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे वाक्यात स्वतंत्र वापर करता आला पाहिजे. आता स्वतंत्र वापर करता आला पाहिजे म्हणजे का, ठीक आहे. ह्या दोनचा मिनिंग ते तुम्हाला कळला, याचा मिनिंग तुम्हाला कळायचा की वाक्यात स्वतंत्र वापर त्याला करता आला पाहिजे. आता मी काही उदाहरण दिले, जसं सू, झाड आणि ईक. मला सांगा याच्यातून शब्द कोणकोणते आहे. झाड, ओके. झाड यालाच मराठीत आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, वृक्ष. ठीक आहे. ओके. तर झाड हा काय झाला आपला शब्द, आणि झाडाला आपण स्वतंत्रपणे वापर करू बी शकतो. मग सू आणि ईक हे काय आहे. हा, सू जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण म्हणू उपसर्ग. काय म्हणू, उपसर्ग. ठीक आहे. आणि ईक जे आहे याला आपण म्हणू प्रत्यय. हे शब्द नाही, शब्द आहे झाड, हे दोघही शब्द नाहीये. ठीक आहे. पण सू केव्हा वापरतो आणि ईक केव्हा वापरतो याच्यावर थोडं लक्ष द्या. सू म्हणजे सूचा अर्थ काय होतो, चांगले. ठीक आहे. सूचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो चांगले या सोपे. ठीक आहे. सूचा अर्थ होतो चांगले या सोपे. आता सू केव्हा वापरला जातो, जसा कोणता शब्द आहे गंध, सुगंध. तर बघा सुगंध आणि दुसरा जर सुगम, सुगंध या सुगम. ठीक आहे. आता बघा उपसर्ग कोणाला म्हणतात, जो शब्दाच्या पहिले, ओके, जो शब्दाच्या पहिले जो अक्षर लागतो त्याला उपसर्ग म्हणतात. ठीक आहे. जो शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो, जो या शब्द लागतो त्याला काय म्हणतात, प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. हे ती डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देणार. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. तर सू जो आहे, सू काय आहे, उपसर्ग आहे. आणि ई काय, ई काय हा प्रत्यय आहे. ठीक आहे. आता प्रत्यय कसा झाला, मी तुम्हाला जसं सांगितलं, एक्झाम्पल दिलं, जसा हा सुगंध झाला. ठीक आहे. हा काय झाला, सुगंध. हा झाड तर शब्द आहे. आणि ईक, आता ईक काय आहे, जशी शारीरिक. ठीक आहे. आपण काय लिहितो, शारीरिक. इथनं काहीतरी समजत आहे का तुम्हाला, शारीरिक काय समजून राहिलं. ईक म्हणजे ईक हा प्रत्यय, शारीरिक, शारीर. ठीक आहे. शारीरिक म्हणजे ईक हा प्रत्यय इथे जॉईंट झालेला आहे, म्हणजे जोडलेला आहे. ईक हा प्रत्यय इथे काय केलाय, जोडला गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे, पण केव्हा जोडला गेलेला आहे ईक हा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या नंतर. फक्त एवढं लक्षात ठेवा, काही नाही. हा शब्द आहे, शब्दाच्या नंतर जो आपण अक्षर जोडतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो, आणि शब्दाच्या पहिले जो अक्षर जोडतो आपण त्याला आपण उपसर्ग म्हणतो. ठीक आहे.
उपसर्ग आणि प्रत्यय याची एक वेळ डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देतो व्यवस्थित प्रकारे. एवढं लिहून झालं? लिहून घ्या हे. ठीक आहे. चला, उपसर्गाची डेफिनेशन लिहा. शब्दाच्या पूर्वी, अगोदर, अलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात. एक किंवा अनेक अक्षरे, ठीक आहे, जोडली जातात. एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्याला त्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात. उपसर्ग म्हणतात. ठीक आहे. एक्झाम्पल, उदाहरण, सुगंध, सुगम. आणि प्रत्यय. प्रत्ययचं डेफिनेशन, संकल्पना लिहून घ्या. प्रत्यय, ठीक आहे, शब्दाच्या पुढे, नंतर, पलीकडे, शब्दाच्या पुढे, नंतर, या पलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात. एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. चला, एवढं लिहा. एक्झाम्पल, उदाहरण, शारीरिक, ठीक आहे, झाडाला, या झाडाने, हे सगळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रत्यय जोडलेले आहे. ठीक आहे. हे डेफिनेशन लिहून घ्या सगळ्यांनी पटकन. चला, लिहिलं. एक वेळेस पुन्हा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो. जसं आता बघा, हे झाड आहे, हे ईक आहे आणि हे सू आहे. ठीक आहे. याच्यातून आपल्याला शब्द कोणता दिसून राहिला? झाड. ओके, ठीक आहे. ईक हे काय? प्रत्यय आहे. प्रत्येक पुष्कळसारे असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. जे प्रत्ययाची डेफिनेशन काय सांगितले? शब्दाच्या पुढे, नंतर, या पलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय असे म्हणतात. जसं शारीरिक, ईक. ईक हा काय? प्रत्यय आहे. झाडाला, झाडाने, ठीक आहे, झाडाच्या, तर हे सगळे काय? प्रत्यय आहे. तर अशा जे प्रत्यय जोडले असतात शब्दाच्या पुढे, नंतर, या पलीकडे, त्यांना काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. शब्दाच्या नंतर, लक्षात ठेवा. आणि शब्दाच्या अगोदर म्हणजे शब्दाच्या पूर्वी, अगोदर, अलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. जसे गंध आहे, त्याच्या समोर काय जोडलं आहे? सुगंध. काय झाले? हे सुगम. ठीक आहे. तर तुम्हाला प्रत्यय आणि उपसर्ग कधी पण विचारलं तर सांगता आलं पाहिजे की हा प्रत्यय आहे, हा उपसर्ग आहे आणि हा शब्द आहे. ओके, एवढं कळलं. चला, समोर जाऊया. आता आपल्याला जो शब्द असतो विद्यार्थी मित्रांनो, शब्दाला चार आणखी प्रकारचे नाव असतात. आता शब्द फक्त शब्द राहत नाही. जेव्हा तो शब्द एका वाक्यात जातो तर त्याला 5 प्रकारचे नाव दिले जातात. ठीक आहे. कोणकोणत्या? जसा एखादा शब्द आहे, फक्त दगड हा शब्द आहे. ठीक आहे. राहुलने कुत्र्याला दगड मारला. ठीक आहे. आता हा जो शब्द दगड आहे, जेव्हा तो वाक्यात गेला तर तो का बनतो? तो पद बनतो. ठीक आहे. त्यालाच आणखी काय म्हणता येते? त्यालाच प्रकृती म्हणतात, त्यालाच विकृती म्हणतात, त्यालाच रूपही म्हणतात. ठीक आहे. तर हे सगळं आपण लिहून घेऊया. मग आपण शिकू की इथे प्रकृती, विकृती आणि रूप काय असते ते पण आपण इथे बघूया. ठीक आहे. तर शब्दाला विविध नावं असतात. लिहा, शब्दाला विविध नावं असतात. शब्दाला विविध नावं असतात.
कोणकोणते नाव असतात? तर एक आहे शब्द, एक आहे शब्द, ठीक आहे. दुसरं आहे प्रकृती, तिसरं आहे विद्यार्थी मित्रांनो पद, ठीक आहे. चौथं आहे विकृती आणि पाचवं आहे रूप, ठीक आहे. तर शब्दाला विविध नावं आहे. कोणकोणते? शब्द, प्रकृती, पद, विकृती आणि रूप. हे तुम्हाला लक्षात असायला हवं. शब्दाला विविध नाव आहे. कोणकोणते? शब्द, प्रकृती, पद, विकृती आणि रूप. आता कशावरून बघा. एक आहे कुत्रा, ठीक आहे. दुसरा आहे कुत्र्या, ठीक आहे. तिसरा आहे कुत्री, चौथे पण आपण घेऊ कुत्री आणि पाचवं घेऊ कुत्र्याने, ठीक आहे. ओके. शब्द कशाला म्हणतात, प्रकृती कशाला म्हणतात, पद कशाला म्हणतात, विकृती कशाला म्हणतात, रूप कशाला म्हणतात, हे आपण इथे समजून घेत आहोत, ठीक आहे. चला, तर कुत्रा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा मूळ रूप आहे, ठीक आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कुत्रा काय येते? हा मूळ रूप आहे. कोणाचंही नाव राहुल, रमेश, सीता हे काय मूळ रूप असते. टेबल, खुर्ची, पंखा हे मूळ रूप असते. कुत्रा, कुत्रा काय विद्यार्थी मित्रांनो? हा सामान्य नाम आहे, ठीक आहे. याला म्हणू आपण सामान्य रूप, सामान्य रूप. कुत्री, आता कुत्री काय? जसं कुत्रा पुल्लिंग झालं, कुत्री काय झालं? स्त्रीलिंग. तर याला काय म्हणतो आपण? स्त्रीलिंग, स्त्रीलिंग रूप, ठीक आहे. आणि त्याच प्रकारे आता कुत्री आहे विद्यार्थी मित्रांनो. पण पुष्कळ साऱ्या अशा कुत्र्या आहे. पण त्याला आपण जसं एक कुत्री आहे, पण अनेक कुत्री आपण म्हणून राहिलो. तर त्यांना का असा वेगळा शब्द काही आहे नाही त्यांना. अनेक म्हणजे पुष्कळ साऱ्या ज्या कुत्री असतात, त्यांना फक्त आपण काय म्हणतो? कुत्रीच म्हणतो. तर हा जो कुत्री आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा कशात येतो? अनेक वचनामध्ये पण येतो, ठीक आहे. तर याला अनेक वचनाचं रूप पण म्हणतात. अनेक वचनी रूप. काय? आणि कुत्र्याने, आता कुत्र्याने जर म्हटलं तर विभक्ती, हे झालं विभक्तीचे रूप, ठीक आहे. आणि याच्यात आपल्याला पहिलं बघायचं आहे प्रकृती. आता बघा, हे सगळं काय आहे? हे सगळे शब्द आहे, ओके. आता प्रकृती कशाला म्हणतात? याच्यावर प्रकृती कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? जे मूळ रूप असतो त्याला आपण काय म्हणतो? प्रकृती. चला लिहा सगळ्यांनी. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात, ठीक आहे. मग पद, पद कशाला म्हणतात? ठीक आहे. पद कशाला म्हणतात? मी सांगितलं, जर एखादा शब्द जर वाक्यात जात असेल तर त्याला काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? त्याला पद म्हणतात. याची डेफिनेशन लिहा. शब्द वाक्यात गेलास पद बनते. शब्द वाक्यात गेला की त्याचं पद बनते, ठीक आहे. आणि विकृती, विकृती काय असते विद्यार्थी मित्रांनो? विविध प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला विकृती असे म्हणतात. जसे विविध, ते दिसत आहे ना? हा, विविध प्रत्यय लागून शब्दाचे जे रूप बनतं विविध प्रत्यय लागून शब्दाचे जे रूप बनतं त्याला विकृती म्हणतात.
ठीक आहे, एवढं लिहून घ्या व्यवस्थित. चला, तर आज आपण ह्या संकल्पना बघितल्या. ठीक आहे, जसं कुत्रा काय आहे, मूळ रूप आहे. कुत्र्या सामान्य रूप आहे. कुत्री एक स्त्रीलिंग रूप आहे. कुत्री पुष्कळ साऱ्या अशा अनेक कुत्री असल्या तर आपण अनेक वचनेमध्ये कुत्रीच म्हणतो. कुत्र्याने, आता कुत्र्या आणि ने जेव्हा असे प्रत्यय जशा शब्दाच्या शेवटी लागतात, काय लागतात, शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागतात. शब्दाच्या सुरुवातीला काय लागतात, उपसर्ग लागतात. ठीक आहे, जे शब्दाच्या शेवटी लागतात त्याला प्रत्यय म्हणतात. आता कुत्र्याने असा जेव्हा प्रत्यय लागतो तर तो शब्द काय बनतो, विभक्तीचे रूप बनतो. काय बनतो तो, विभक्तीचे रूप. इथेपर्यंत कळलं तुम्हाला? ठीक आहे, हे डेफिनेशन समजून घेणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर मग आता प्रकृती कशाला म्हणू आपण? प्रकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाला आपण प्रकृती असे म्हणतात. ठीक आहे, शब्द म्हणजे काय, कुत्रा. कुत्र्या मूळ रूप आहे. ठीक आहे, कुत्रा काय हा एक मूळ रूप आहे. तर कुत्र्याला आपण काय म्हणू विद्यार्थी मित्रांनो, प्रकृती. पद, आता पद जे आहे शब्द वाक्यात गेला की त्याचं पद बनते. ठीक आहे, आता जर पद जसं समजा याच्यातला की कोणताही शब्द एक वाक्यात गेला तर तो काय बनणार, पद बनणार. ठीक आहे, विकृती, विविध प्रत्यय लागून शब्दाचे जे रूप बनतात त्याला काय म्हणतात, विकृती म्हणतात. ठीक आहे, आता हे विभक्तीचे रूप. ठीक आहे, याला पण काय झालंय, प्रत्यय लागलेला आहे. त्याच प्रकारे विकृती, प्रकृती म्हणजे मूळ रूप, विकृती म्हणजे ज्या शब्दाला प्रत्यय लागून शब्दाचे रूप बनतं त्याला काय म्हणतात, विकृती. विकृती आणि विभक्ती, ठीक आहे, थोडं याच्या समान अर्थ आहे, समान अर्थ आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. तर हे जे आहे वर्ड तुम्हाला लक्षात असायला हवे. प्रकृती, पद, विकृती. रूप काय आहे ते तर तुम्हाला माहीतच पडलं. विकृती काय आहे, विविध प्रत्ययाला लागून शब्दाचे जे रूप बनतं. पद जेव्हा वाक्यात जातो. प्रकृती मूळ रूप जे असते त्याला प्रकृती म्हणतात. शब्द म्हणजे शब्द. ठीक आहे, चला आता आपण सामोरं जाऊया. पण लक्ष द्या, शब्द कसा पाहिजे, शब्द स्वतंत्र असला पाहिजे. ठीक आहे, आणि एक एक्झाम्पल लिहून घेऊया आपण. या एक्झाम्पल वरून तुम्हाला पुन्हा चांगल्या प्रकारे समजायला येणार. जसं मला इथून तुम्ही सांगा, मी एक वाक्य लिहितो, त्याच्यात तुम्ही सांगा की मला पद कोणतं आहे, विकृती कोणती आहे, प्रकृती कोणती आहे. ठीक आहे, जसं रामाने कुत्र्याला, रामाने कुत्र्याला काठी मारली. ओके, तर हा वाक्य आहे, रामाने कुत्र्याला काठी मारली. तर मला सांगा, रामाने काय आहे, नाही नाही, पद कोणकोणते आहे मला याच्यात सांगा. पद कोणकोणते आहे, हा पद आहे, हा पद नाही आहे, हा पद आहे, हा भी पद नाही आहे, हा पद आहे, हा पद आहे, हा पद आहे, हा पद नाही आहे. ओके, म्हणजे तुम्हाला पद कळलाच नाही, काही टेन्शन न घ्या. आता मी सांगतो, मी काय म्हटलं, आता हे वाक्य बनलंय. मी तुम्हाला सांगितलं की दगड, हा, झाड, हे हे तर शब्द आहे ना. जेव्हा हे शब्द एका वाक्यात जातो तर ते काय बनतात, पद बनतात. मग चाहे ते किती अक्षर असो. तर मी मग काय म्हणतो की रामाने, आता राम एक पहिले अक्षर होता, आता तो वाक्यात गेला तर मग हा काय बनला, पद बनला. तर याला काय म्हणू आपण, पद म्हणू. कुत्र्याला, याला काय म्हणू आपण, यालाही पद म्हणू. काठी, याला काय म्हणू, यालाही पद म्हणू. आणि मारली, याला काय म्हणू, यालाही पद म्हणू. मी काय म्हटलं, प्रत्येक शब्द हा रूप असतो आणि प्रत्येक शब्दालाच पद म्हणतात. हे मला सांगा, हे तर शब्द आहे ना, मग या प्रत्येक शब्दाला आपण पद काऊन नाही म्हणू. डाऊट तुमचा क्लिअर झाला का? अरे शब्दात जो, वाक्य कसं बी असलं, वाक्यात काही पण राहू द्या, पण त्या वाक्यात जो शब्द येऊन राहिला तो शब्द सगळे पद असतात. आता डोक्यात गेलं का तुमच्या? हा, आता आपला दुसरा पार्ट येते. आता मला सांगा की याच्यातून प्रकृती कोणती आहे, विकृती कोणती आहे, प्रकृती आणि विकृती कोणती आहे आपल्याला शोधायचं आहे. चला सांगा. तर रामाने कुत्र्याला काठी मारली. ओके, तर मला सांगा याच्यातून आपल्याला, रामाने हा काय आहे, काय आहे, ओके बढिया, हा आहे विकृती. चला, याला विकृती काऊन म्हणते हे नंतर सांगतो. कुत्र्याला काय आहे,
हा, प्रत्यय लागलाय, पण कुत्र्याला का म्हणू? प्रकृती विकृती काय म्हणू? हा, प्रकृती म्हणू. हा, विकृती म्हणू. विकृती. चला. ह्या छोट्या-छोट्या, आपला व्हिडिओ लंबा झाला तरी चालते, पण कसं आहे छोट्या-छोट्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. चला मला सांगा काठी. काठीला काय म्हणू? काठीला काय म्हणू? काठीला आपण काय म्हणू विद्यार्थी मित्रांनो? प्रकृती म्हणू. आणि मारलीला काय म्हणू? मारलीला आपण म्हणू विकृती. आता हे कसं झालं सर आम्हाला समजून सांगा. आम्हाला काही समजायला आलं नाही. एक वेळेस पुन्हा तुम्ही समजून सांगा. ओके? चला मी तुम्हाला समजून सांगतो. आता मी म्हटलं होतं, की राम आहे. राम काय हा शब्द आहे. जर रामाने मीनं काय जोडला? हा प्रत्यय जोडला. तर ज्या शब्दाला आपण प्रत्यय जोडतो, तर तो काय बनतो? विकृती बनतो. तर राम याला प्रत्यय जोडला रामाने, तर मग हा काय झाला? एवढं कळलं? आता कुत्र्याला हा आपला कुत्रा आहे. ठीक आहे? आणि कुत्र्याला मी आता कुत्र्याला काय केलं? कुत्र्याला म्हणजे लाचा हा प्रत्यय जोडला आणि ज्या शब्दाला आपण प्रत्यय जोडतो, तर तो काय होतो? मग याला काय म्हणणार? हां. आता हे आपली काठी. आता काठीला कोणता प्रत्यय जोडला आहे का? असा वेगळा कुत्र्याला, रामाने असे प्रत्यय जोडले आहे का? नाही जोडले आहे ना? तर मग याला काय म्हणू? हा मूळ शब्द आहे. जसं कुत्रा हा मूळ शब्द आहे. तर काठी हा काय मूळ शब्द आहे. जर मी कुत्र्याले, कुत्र्याला, कुत्र्याने असं म्हटलं असतं तर विकृती झालं असतं. आता ह्याच प्रकारे काठी, काठी मूळ शब्द, काठीने असं म्हटलं असतं तर ते विकृती झालं असतं. मारली. आता मारली म्हणजे मार. मार काय हा एक शब्द आहे. त्यालाच आपण प्रकृती म्हणू. पण मारली याला हा काय जोडला आपण नी? प्रत्यय जोडलाय. ठीक आहे. तर हा काय झाला? विकृतीमध्ये कन्व्हर्ट झाला. म्हणजे ज्या कोणाला शेवटी एखादं अक्षर जोडून त्याचं प्रत्यय जोडून जेव्हा तो शब्द तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो? प्रत्यय असं म्हणतो. तर सगळ्याला काय लागलाय? प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. ओके. तर याला विकृती, याला विकृती, याला प्रकृती आणि याला आपण विकृती म्हणू. ठीक आहे. एवढं लिहून घ्या तुम्ही. म्हणजेच म्हणायचं काय आहे, की शब्दाच्या पुढे, नंतर, या पलीकडे, पुढे, नंतर, या पलीकडे जो पण अक्षर जोडला जातो त्याला काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. तर जसं आपला कुत्रा आहे तर कुत्र्याला अक्षर जोडलाय ना कुत्र्याला, तर तो काय झाला आपल्याला? विकृती झाला. मारली, ली हा अक्षर जोडलाय. मार प्लस ली, तर हा काय झाला? विकृती झाला. रामाने, है की नाही? राम प्लस ने, रामा प्लस ने बी म्हणू शकतो आपण. तर हे काय विकृती होते. तर मला सांगा आता सगळ्यांना शब्द कळला, प्रकृती कळली, पद कळला, विकृती कळली, रूप तर माहितच आहे. ओके. आता आपण शिकणार आहोत की शब्द लिहिला कसा जातो. जसं आपलं असते इंग्लिशमध्ये स्पेलिंग एरर. ठीक आहे. जसं स्पेलिंग एरर येते कोणताही शब्द कुठेही म्हणजे लेटर यूज करतात आणि एरर फाइंड आउट करणं पडते आपल्याला वर्ड्स मधून. तशाच प्रकारे आपलं जे शुद्ध लेखन आहे म्हणजेच मराठीमधलं जे एरर आहे, ठीक आहे, शुद्ध लेखन, तर शब्द कसा लिहिला जाते त्याचे काय रूल्स आहे ते आपण आता इथे बघणार आहोत. ठीक आहे. तुमच्या डोक्यावरून तर नाही चाललं ना? सगळं व्यवस्थित चाललं ना? ओके चला. मग लक्ष द्या इकडे. आजपर्यंत तुम्ही मराठी लिहिली असेल. मग मराठी लिहिताना किती मिस्टेक केल्या असेल ते तुम्हाला आज कळणार. ठीक आहे. तर मराठी भाषेतला प्रत्येक शब्दाचा शेवट हा स्वराने झाला पाहिजे. म्हणजे मराठी भाषेतला कोणता पण शब्द असो, मराठी भाषेतला कोणता पण शब्द असो, त्याचा जो शेवट आहे ना तो कशाने झाला पाहिजे? स्वराने झाला पाहिजे. आणि असे स्वर किती आहे? 14 स्वर आहे. असे स्वर किती आहे? 14 स्वर. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ असे स्वर 14 आहे. त्यापैकी फक्त 6च असे स्वर जे नेहमी मराठी भाषेच्या अंती येत असतात. म्हणजे शेवटी येत असतात. म्हणजे मराठी भाषेचा प्रत्येक शब्द हा स्वराने एंड होतो. ठीक आहे. मराठी भाषेचा शब्द स्वरांत लिहिला जातो. काय लिहिला जातो? स्वरांत. हे सगळं मी लिहून देणार. मराठी भाषेचा शब्द स्वरांत लिहिला जातो. जसं मी तुम्हाला समजून सांगतो. कमळ, दगड, जसा कमळ आहे. कमळ, दगड. ओके. काय आहे? कमळ, दगड. आता शेवटी बघा कमळ, अ म्हणजे अस्वर येऊन राहिला.
द ग ड अ ड आहे ड म्हणजे अ स्वर येऊन राहिला म्हणजे याचा जो स्वरांत होऊन राहिला अंत होऊन राहिला स्वरांत होऊन राहिला तो कसा आहे अकारांत आहे कसा आहे विद्यार्थी मित्रांनो अकारांत आहे ठीक आहे ओके तशाच प्रकारे बघितलं गेलं तर कावडा कावडा आता याचा याचा स्वरांत कसा आहे आ म्हणजे याला म्हणू आपण आकारांत काय म्हणू आकारांत ठीक आहे त्याच प्रकारे जर बघितलं वाकडा आ आकारांत ठीक आहे बैलगाडी बैलगाडी तर ई ई काय इकारांत काय म्हणू याला इकारांत मी लिहून देणार लाडू लाडू ठीक आहे लाडू लाडू असा लिहिल तर हा याचा याचा कोणता कारांत आहे उकारांत याला काय म्हणतात उकारांत ठीक आहे ओके त्याच प्रकारे मडके मडके तर याचा एंड ए नी होऊन राहिला अ आ इ ई उ उ ए ए ठीक आहे ये त्याच प्रकारे बायको ओकारांत ठीक आहे बायको ओकारांत ठीक आहे तर यांच्यातील कुठलाही म्हणजे कुठलाही स्वर यांच्यातील कुठलाही जो म्हटलं जे स्वर आहे त्यांची एंडिंग नेहमी म्हणजे शब्दाची एंडिंग नेहमी कशाने होत असते स्वराने होऊ शकते स्वर किती आहे 14 आणि त्यातले फक्त फक्त आणि फक्त 6 स्वर जास्त यूज केले जातात ठीक आहे फक्त याच्यात एक अपवाद आहे कोणता अपवाद अन नचा पाय मोडतो मी असा पाय मोडला फक्त हा अनच एक शब्द आहे ज्याचा जो शेवट आहे तो स्वरानी नाही होत ठीक आहे कारण याचा आपण काय केलाय पाय मोडलाय अन म्हणजेच आणि होते ठीक आहे हा अपवाद आहे बाकी मराठीतले कोणता बी शब्द राव त्याचा जो एंडिंग आहे तो कशाने होत असतो स्वराने होत असतो ठीक आहे चला आता हे सगळं काही मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो तुम्ही आपल्या बुक मध्ये लिहा ठीक आहे मराठी भाषेचा प्रत्येक शब्दाचा शेवट हा स्वराने झाला पाहिजे मराठी भाषेचा प्रत्येक शब्दाचा शेवट प्रत्येक शब्दाचा शेवट हा स्वराने झाला पाहिजे हा स्वराने झाला पाहिजे ठीक आहे पहिला पॉइंट म्हणजेच मराठी भाषेत शब्द स्वरांत लिहिला जातो म्हणजेच मराठी भाषेत शब्द स्वरांत लिहिला जातो मराठी भाषेत शब्द स्वरांत लिहिला जातो ठीक आहे ओके जसं कमळ दगड ठीक आहे तर हे काय अकारांत आहे याला म्हणू अकारांत ठीक आहे कारण अ हा शेवटी आहे अ काय हा स्वर आहे हा शेवटी आहे ठीक आहे त्यानंतर कावळा या वाकडा वाकडा या कावडा ठीक आहे याच्यात आ स्वर आहे याच्यात अस्वर आहे ठीक आहे वाकडा आकारांत याला म्हणतो आपण आकारांत ओके त्यानंतर बैलगाडी या चवडी चवडी या बैलगाडी इथे काय आहे इथे ई स्वर आहे ठीक आहे तर यालाच काय म्हणत असतो आपण इकारांत इकारांत
ओके. त्यानंतर आहे लाडू, त्यानंतर आहे वाडू. हे काय उकारांत, ऊ स्वर आहे. म्हणजेच इथे काय म्हणू आपण याला उकारांत. त्यानंतर बघितलं गेलं तर मडके, वांगे, हे काय आहे एकारांत. एकारांत. त्यानंतर बघितलं गेलं तर बायको, किलो. ठीक आहे. इथे कोणता स्वर आहे ओ, आणि याला म्हणू आपण ओकारांत. ठीक आहे. लिहून घ्या सगळ्यांनी हे. चला लक्ष द्या. तर मराठी भाषेचा प्रत्येक शब्दाचा शेवट काय आहे तो स्वराने झाला पाहिजे. ठीक आहे. स्वर असे टोटल किती आहे 14 आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी जनरली 6 स्वर आपल्याला मराठी भाषेच्या शेवटी बघायला मिळतात. ठीक आहे. शेवटी मराठी भाषेच्या शेवटी येतात. ठीक आहे. आता म्हणजेच मराठी भाषेत शब्द आहे तो सुरांत लिहिला पाहिजे. काय म्हणतात त्याला, म्हणजे त्याचाच मिनिंग आहे, वरचाच मिनिंग हा आहे, नाही खालच्याच मिनिंग वरचा आहे. ठीक आहे. मराठी भाषेत शब्द हा स्वरांत लिहिला जातो, म्हणजे शब्दाचा शेवट हा स्वराने झाला पाहिजे. ठीक आहे. स्वर आहे 14, जनरली 6 स्वर आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता क म ड द ग ड अ, अकारांत. ठीक आहे. याचा स्वर कसा येऊन राहिला अकारांत, तरी अ हा शेवटी आहे म्हणून याला अकारांत म्हणू. ठीक आहे. कावडा, कावडा, वाकडा, आ. तर इथे काय आकारांत आहे. ठीक आहे. आकारांत स्वर यूज होऊन राहिला. चौडी, बैलगाडी, ई, इकारांत यूज होऊन राहिला. ठीक आहे. त्या प्रकारे लाडू, वाडू, उकारांत येऊन राहिला. ठीक आहे. त्याच प्रकारे मडके, वांगे, ये जो हा स्वर येऊन राहिला हा काय एकारांत आहे. बायको, किलो म्हणजेच ओ, याला म्हणतात ओकारांत. ठीक आहे. फक्त अपवाद काय आहे अन, अन नचा आपण पाय मोडला आहे. अन म्हणजेच आणि, हा स्वरांत लिहिला जात नाही, हा एक अपवाद आहे. ठीक आहे. आणि हा प्रश्न येतो, पुष्कळ वेळेस विचारला पण गेलाय. ठीक आहे. तर हे आपण आज शिकलाय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आजचा सेशन आपण इथेपर्यंतच ठेवूया, पण मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. ओके. हे झालं, सगळ्यांनी लिहिलं. ओके. जसं शब्द कसं लिहायचा, पुढच्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत. सगळ्यात पहिले काय बघणार आहोत की शब्द कसा लिहिला जातात. जसं वाणी, वाणी आहे. ठीक आहे. तर हे जे नी आहे हिला मोठीच काऊन लिहिलं जाते. चिमणी, चिमणी आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 अक्षरी शब्द आहे हा चिमणी. तर ह्या चिमणीला लहान चीज काऊन लिहिलं जाते. मोठ्या नीला, ह्या नीला मोठी नीच काऊन लिहिलं जाते, म्हणजे ह्या नीला दीर्घच काऊन लिहिलं जाते. हे चिमणी आहे याला रस्वच काऊन लिहिलं जाते. जसं आपण बघितलं लाडू, तर याला मोठा ऊस काऊन लावलं जाते, याला असं काऊन नाही लावलं जात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणखी जसं आणखी कोणते वर्ड्स आहे मी तुम्हाला सांगतो. हा, जसे सिंगल सिंगल वर्ड्स आहे, जसं मी, जी, ही, तू, भू, पू आणि धू. तर हे जे सिंगल सिंगल वर्ड्स आहे, वर्ड नाही शब्द अक्षर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याला मोठी विलांटीच काऊन लागली जाते, लहान विलांटी का बरं नाही लागत. ठीक आहे. हे सगळे रूल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच प्रकारे गाडी, जेव्हा आपण गाडी लिहितो हे गाडी, तर याला छोटी डी काऊन नाही लिहत, लहान डी काऊन नाही लिहत, मोठीच डी का बरं लिहितो. त्या प्रकारे चूक, असं चूक असते. ठीक आहे. चूक, भूक, तर याला मोठा भू काऊन लिहिला, छोटा भू काऊन नाही लिहिला, मोठा चू लिहिलाय, छोटा चू काऊन नाही लिहिला. तर हे आपल्याला शब्द बघणं पडेल, ते शुद्ध लेखनामध्ये आपल्याला खूप कामी पडणार आहे. जेव्हा आपल्याला जसं इंग्लिशमध्ये स्पेलिंग एरर येते, तसं मराठीमध्ये पण आपल्याला शुद्ध लेखन येते विद्यार्थी मित्रांनो, की करेक्ट शब्द, करेक्ट वर्ड शब्द शोधा म्हणून. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. हा सेशन झाला आपला, जस्ट उद्या 15 मिनिटात होऊन जाणार. त्यानंतर आपण स्टार्ट करू शब्दांच्या जाती. काय बघू, शब्दांच्या जाती.
आता शब्दांच्या जाती म्हणजे 8 प्रकारच्या आहे. तर त्या 8 प्रकारच्या शब्दांच्या जातीमध्ये जर एखादं नाव येत असेल म्हणजे एखादा शब्द कशाप्रकारे 8 प्रकारे वर्क करतो, कशाप्रकारे काम करतो, हे आपल्याला शब्दाच्या जातीमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळं काही आपण मराठी ग्रामरमध्ये बघणारच आहोत. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मोरा वाडंबेची शब्दरत्न म्हणून बुक आहे. ठीक आहे. आज आपण काय बघितलं? शब्द विचार बघितले. शब्द विचार मध्ये काय आहे? शब्दांच्या जाती, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी आपल्याला बघायचं आहे. तशाच प्रकारे शब्द संग्रह, वाक्य प्रचार आणि म्हणी. शब्द संग्रह, वाक्य प्रचार आणि म्हणी जर तुम्ही हे 3 घटक केले तर तुमचा व्याकरण पूर्णपणे कंप्लीट झाला असं समजा. ठीक आहे. आणि त्यासाठी हे शब्दरत्न हे बुक आहे. याच्यातले पूर्ण शब्द आपल्याला बघायचे आहे असं नाही. काही काही मेन शब्द आपण दररोज, जसं आपला मराठीचा सेक्शन झाला की शेवटचे 10 मिनिट उरणार, तर 5 समानार्थी बघू, 5 वाक्यप्रचार बघू पटपट आणि 5 विरुद्धार्थी या जे जे असेल त्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही ते आपण बघू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यात पुष्कळ काही शिकण्यालायक आहे मराठीमध्ये जे आपल्याला जनरली विचारले जातात. ठीक आहे. आणखी याच्यात काय असते? ओके. हां. जसे समानार्थी शब्द तर आपण बघणारच, वाक्यप्रचार बघू, आणखी मनी आहे. मनी पण आपण बघू. हे एक मार्काला आपल्याला विचारत असते. आणि जर आपण असे दररोज बघत गेले 5 समानार्थी शब्द, 5 मनी, 5 वाक्यप्रचार, तर आपल्या डोक्यात फिक्स पण बसते. म्हणजे काय आहे, की हे मराठी आपण विसरत नाही जनरली. कारण मराठी आपली मायबोली आहे. भलाही इंग्लिशवाले शब्द आपण विसरतो. मराठीमध्ये कधी-कधी सरांनी सांगितला हा शब्द आपल्या माइंडमध्ये लक्षात आहे, लक्षात राहते. तर मला हेच म्हणायचे की आपला सेशन पटकन मराठीचा कंप्लीट करून घ्यायचा. त्यानंतर 5 म्हणी बघू, 5 समानार्थी शब्द बघू, 5 वाक्यप्रचार बघू, पटापट लिहून घेऊ त्याला. ठीक आहे. जसं आपण मराठीत करून राहिलो सेम इंग्लिशमध्ये बी करू. म्हणजे तुम्हाला हे माहिती पडणार आणि असे शब्द मी काढणार जे परीक्षेत आलेले आहे. म्हणजे कशा प्रकारचे शब्द आपल्याला परीक्षेत विचारून राहिलेले आहे एमपीएससी, पोलीस भरती, वनरक्षक मध्ये ते सगळे शब्द आपण इथे काढू आणि त्याला आपल्या बोर्डवर इथे आपण आपल्या YouTube चॅनलवर घेऊ. ठीक आहे. तर जो कोणी नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्याला कोणाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आपलं पक्क करायचं असेल, तर त्यांनी बीडीएस अकॅडमी या आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा. इव्हन आम्ही मॅथ आणि रिझनिंगचे पण कोर्स इथे घेत असतो. तर हे सगळं आपलं फाउंडेशन बॅच वर लिहिलंच आहे. फाउंडेशन बॅच मध्ये सगळं चालू आहे. फाउंडेशन बॅच मध्ये मॅथ पण चालू आहे, रिझनिंग पण चालू आहे. आता मराठी व्याकरण चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरण नंतर आपण इंग्लिश ग्रामर घेऊ. मग पुन्हा मॅथ वर येऊ. ठीक आहे. शेवटी आपण परीक्षेत आलेले प्रश्न बघत असतो, की कशा प्रकारचे आयोग आपल्याला प्रश्न विचारतात, पोलीस भरती, वनरक्षक मध्ये कसे प्रश्न विचारतात, हे सगळं काही आपण इथे घेत असतो. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत मराठी ग्रामर या टॉपिक मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला.